महादेवासमोर तुम्ही रडलात, प्रार्थना केलीत, नवस केला, तरी तुमच्या आयुष्यात ती गोष्ट का आली नाही ज्यासाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहताय? कधी वाटलंय का, देवा, मी एवढं मागतोय तरी माझंच का नाही? कदाचित तुम्ही नोकरीसाठी प्रार्थना करत असाल, कदाचित एखाद्या व्यक्तीसाठी, कदाचित लग्नासाठी, कदाचित एखाद्या आजारातून मुक्त होण्यासाठी, किंवा कदाचित फक्त मनःशांतीसाठी. पण कदाचित तुम्हाला महादेवांकडून मिळालेलं उत्तर नाही नसून आत्ता नाही असू शकतं. आणि या दोन शब्दांमधला फरक समजला तर तुमचं दुःख पाहण्याची दृष्टी बदलू शकते. आज आपण कोणतीही चमत्काराची गॅरंटी देणार नाही. आज आपण एक खोल प्रश्न समजून घेणार आहोत. सनातन विचार आपल्याला इच्छांकडे कसं पाहायला शिकवतो, आणि शेवटी महादेवासमोर म्हणता येईल अशी एक प्रार्थना मी तुम्हाला देणार आहे. महादेव माझं ऐकत नाहीत का? सगळ्यात आधी एक गोष्ट, तुम्ही मनापासून प्रार्थना केली आणि तुमची इच्छा पूर्ण झाली नाही, याचा अर्थ महादेवांनी तुमची प्रार्थना ऐकली नाही असा निष्कर्ष सनातन विचारातून थेट काढता येत नाही. कारण सनातन परंपरेत कर्माला मोठं महत्त्व आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करण्याचा मार्ग सांगतात. म्हणजेच जीवन फक्त इच्छा आणि प्रार्थनेवर चालत नाही. आपले निर्णय, आपले प्रयत्न, आपल्या कृती आणि परिस्थिती या सगळ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे म्हणत असाल, महादेव मला नोकरी द्या, तर त्यासोबत स्वतःला विचारा, मी किती प्रयत्न करतोय, माझी तयारी किती आहे, मी माझ्या चुका सुधारतोय का? कारण प्रार्थना तुमच्या प्रयत्नांची जागा घेत नाही, ती अनेकदा तुम्हाला प्रयत्न करण्याची मानसिक शक्ती देऊ शकते. आपल्याला हवं असतं तेच खरंच योग्य असतं का? आता एक कठीण प्रश्न. आपल्याला जे हवं असतं ते नेहमी आपल्यासाठी चांगलंच असतं का? समजा तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते. तुम्ही महादेवाकडे प्रार्थना करता, ही व्यक्ती माझ्या आयुष्यातच राहू दे. पण त्या नात्यात सतत अपमान आहे, विश्वास नाही, शांतता नाही. तरी आपण म्हणतो, नाही, मला ही व्यक्तीच हवी. पण कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीची गरज नाही. तुम्हाला गरज आहे प्रेमाची, सन्मानाची, विश्वासाची, शांततेची. इथे एक महत्त्वाचा फरक आहे. इच्छा म्हणते मला हे हवं, पण विवेक विचारतो मला हे का हवं? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला सुरुवात केली की प्रार्थनाही बदलते. शिवतत्व आपल्याला काय शिकवतं? महादेवांच्या प्रतिमेकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया. जटांमध्ये गंगा, मस्तकावर चंद्र, गळ्यात सर्प, कंठात विष, अंगावर भस्म. ही फक्त अलंकारांची यादी नाही. शिवाच्या या प्रतिमेला विविध परंपरांमध्ये प्रतिकात्मक अर्थ दिले जातात. त्यातील एक सुंदर जीवनदृष्टी अशी, जीवनात जे येतं ते सगळं पकडून ठेवायचं नसतं. काही गोष्टी स्वीकारायच्या असतात, काही गोष्टी सोडायच्या असतात, काही अनुभवांतून शिकायचं असतं, आणि काही दुःख आपल्याला आतून बदलून जातं. समुद्रमंथनातील हलाहल धारण करण्याची शिवकथा याचं एक शक्तिशाली प्रतीक म्हणून पाहता येते. विष आलं म्हणून ते जगभर पसरू देऊ नका, ते स्वतःला नष्ट करू देऊ नका. आजच्या भाषेत, तुमच्या आयुष्यात आलेला राग, दुःख, अपमान यांना तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर राज्य करू देऊ नका. माझ्याबरोबरच असं का? हा प्रश्न खूप खोल आहे. मीच का? चांगल्या माणसाबरोबर वाईट का होतं? प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला अडचणी का येतात? सनातन तत्वज्ञान याचं उत्तर फक्त देवाची इच्छा इतक्यावर थांबवत नाही. कर्माचा सिद्धांत, कारण परिणाम आणि मनुष्याच्या कृती यांचा विचार केला जातो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दुःख हे एखाद्या व्यक्तीची शिक्षा आहे. असं ठामपणे म्हणणं चुकीचं आणि अनेकदा क्रूरही ठरू शकतं. काही घटना आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. काही गोष्टींचं कारण आपल्याला माहीत नसतं. पण त्या परिस्थितीनंतर आपण काय करतो हे मात्र अनेकदा आपल्या हातात असतं. आणि इथेच कर्मयोगाचा अर्थ आपल्या आयुष्यात येतो.
आत्ता नाही म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न केला, तुम्हाला ती मिळाली नाही. पहिला विचार, माझं नशीबच खराब आहे. पण थोड्या वेळाने दुसरा प्रश्न विचारा, मी अजून काय शिकू शकतो? कदाचित पुढची संधी वेगळ्या ठिकाणी असेल. समजा एखादं नातं तुटलं, तुम्हाला वाटलं माझं आयुष्य संपलं. पण काही वर्षांनी तुम्ही मागे वळून पाहिलं आणि जाणवलं त्या नात्याने तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली. याचा अर्थ प्रत्येक अपयश आपोआप चांगलंच असतं असा नाही. पण एक गोष्ट नक्की, आज न समजणाऱ्या घटनेचा अर्थ भविष्यात वेगळा दिसू शकतो. म्हणून नाही आणि आत्ता नाही यातला फरक कधीकधी काळच शिकवतो. प्रार्थना करण्याची पद्धत बदलून पहा. आजपासून महादेवासमोर एक प्रयोग करा. नेहमी मला हेच द्या असं म्हणण्याऐवजी असं म्हणा, महादेव, जर ही गोष्ट माझ्यासाठी योग्य असेल तर तिच्यासाठी योग्य मार्ग दाखवा, आणि जर ती माझ्यासाठी योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची शक्ती द्या. जे माझ्या हातात आहे ते योग्य पद्धतीने करण्याची बुद्धी द्या, आणि जे माझ्या हातात नाही ते सोडण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना इच्छा सोडण्याची नाही, ही हट्ट सोडण्याची प्रार्थना आहे. इच्छा ठेवायची की सोडायची? काही लोक म्हणतील, मग इच्छा ठेवायचीच नाही का? नाही, नक्की ठेवा. स्वप्न बघा, ध्येय ठेवा, महत्वाकांक्षा ठेवा. पण एक फरक लक्षात ठेवा. इच्छा, मला हे मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आहेत. आसक्ती, हे मिळालंच पाहिजे, नाहीतर मी काहीच नाही. इच्छा तुम्हाला पुढे नेऊ शकते, आसक्ती तुम्हाला आतून तोडू शकते. म्हणून ध्येय मोठं ठेवा, पण मनाला एका परिणामाची गुलामी करू देऊ नका. प्रार्थना प्लस प्रयत्न. समजा परीक्षा आहे, तुम्ही महादेवाची पूजा केली, छान, पण त्यानंतर अभ्यासच केला नाही, तर फक्त प्रार्थनेवर निकालाची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. बिझनेस सुरू केला, प्रार्थना करा, पण मार्केट समजा, कस्टमर समजा, काम सुधारा. नातं टिकवायचं आहे, प्रार्थना करा, पण संवाद करा, तुमच्या चुका स्वीकारा, विश्वास निर्माण करा. म्हणून आजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रार्थना प्लस प्रयत्न प्लस संयम प्लस विवेक. फक्त प्रार्थना नाही, फक्त प्रयत्नही नाही, दोन्हींचं संतुलन. ज्याची इच्छा अजून पूर्ण झाली नाही. आता हा भाग तुमच्यासाठी, हो, तुमच्यासाठी, ज्याने महादेवाकडे काहीतरी मनापासून मागितलं आहे आणि अजूनही वाट पाहतोय. कदाचित तुम्ही कोणाला गमावलं आहे, कदाचित करिअर थांबलं आहे, कदाचित घरात काही समस्या आहे, कदाचित तुमच्या आयुष्यात अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही सांगत नाही, पण महादेवासमोर सांगता. तर आज फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तुमची प्रार्थना व्यर्थ झाली असं समजू नका. तुम्हाला उत्तर लगेच समजलं नाही म्हणून उत्तर नाही असंही समजू नका. पण त्याच वेळी प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेवर सोपवून स्वतःचे प्रयत्न थांबवू नका. आज महादेवासमोर उभं राहिल्यावर तुम्ही तुमची इच्छा नक्की सांगा, लपवू नका. देवापासून तुमचं मन लपवायची गरज नाही. पण शेवटी एवढंही म्हणा, महादेव, माझी इच्छा मला माहीत आहे, पण माझ्यासाठी योग्य काय आहे हे मला माहीत नाही. म्हणून मला योग्य ते ओळखण्याची बुद्धी द्या, त्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती द्या, आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शक्ती द्या. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुम्ही परिस्थितीकडे पाहण्याची पद्धत बदलू शकता. आणि कधीकधी हीच पहिली मोठी कृपा असते. म्हणून पुढच्या वेळी महादेवाकडे काही मागाल, फक्त महादेव मला हेच द्या असं म्हणू नका. एकदा असंही म्हणा, महादेव, मला जे योग्य आहे ते स्वीकारण्याची बुद्धी
आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती द्या. कारण देवावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असा करार नाही. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे मनासारखं न झालं तरी योग्य मार्गावर चालण्याची शक्ती ठेवणं. हर हर महादेव. आणि लक्षात ठेवा, सनातन फक्त मंदिरात ऐकायचं नसतं, ते आयुष्यात जगायचं असतं.